नमस्कार. कीर्तनप्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आता, आणि या कार्यक्रमामध्ये कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आत्ता आलेले आहेत, श्री सुनील रुकारी. त्यांचा सत्कार करायला मी आपल्या अध्यक्षा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर सौ वसुधा भिडे यांना विनंती करतो, त्यांनी सुनील शेठ रुकारींचा सत्कार करावा. सुवर्ण महोत्सवानिमित्त मी मोजणार आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहेत. करू सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 खूप धन्यवाद सगळ्यांना. त्या टाळ्यांनी तुम्ही आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवलेल्या सगळ्यांनी. गेल्या 19 वर्ष आमचं कीर्तनप्रेमी मंडळ कैलासवासी बापूसाहेब देशपांडे आमचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ज्येष्ठ कीर्तनकारांचा सत्कार करत असतो. यावर्षी आम्ही हरिभक्त परायणा मानसी जोशी, श्रीमती मानसी जोशींचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर गेल्या वर्षीपासून आम्ही ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार करतो दादा महाराज मुळे पुरस्काराने. दादा महाराज मुळे आलेले आहेत इथे. या वर्षीचा पुरस्कार, मागच्या वर्षी आम्ही रघुनाथराव नाईक या वरती या, तुम्ही पण या. मागच्या वर्षीचा पुरस्कार आम्ही रघुनाथराव नाईक यांना दिलेला होता. या वर्षीचा प्रसाद मेजर सरजू प्रसादांना दिलेला आहे. दोघांनीही 1971च्या युद्धात काम केलेलं आहे. 1971चं युद्ध आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं, म्हणजे देशाच्या दृष्टीने होतच, पण त्या युद्धामध्ये आपल्याला विजय मिळाला आणि त्याचे जखमी सैनिक ज्या वेळेला आले
पुण्यामध्ये आपल्या याच्या हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला त्यांच्याकरता एक निधी चालू केलेला होता. त्या निधीत मदत करण्याकरता म्हणून डॉक्टर सौ वसुधा भिडे यांनी कीर्तनप्रेमी मंडळ सुरू केलं. पहिलं कीर्तन केलं अरणेश्वर मंदिरात. थोड्या वेळाने स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की एवलेसे रोप लाविले द्वारी. त्याचा वृक्ष आज मोठा झाला, 50 वर्ष त्यांनीच बघतायत आणि त्याच साजरा करतायत. म्हणजे किती नशीबवान मंडळ आहे बघा. तर मी आता सत्काराला सुरुवात करतो. हरिभक्तीपरायणा मानसी जोशी यांना आमचे अध्यक्षपद स्वीकारायची विनंती फक्त मी बाईंना सांगतो की रामचंद्र भिडेंनी अध्यक्षपद स्वीकारावं. आजच्या या वृद्ध समारंभाचे अध्यक्षपद हरिभक्तीपरायण रामचंद्र भिडे, नारद मंदिराचे पूर्वीचे सर्वाधिकारी, यांना आम्ही देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि सगळ्यांनी त्याला टाळ्या वाजवाव्या. केलेली विनंती मान्य आहे आणि स्वीकार केला. मी हरिभक्तपरायण कीर्तन कलानिधी श्री रामचंद्र भिडेंना विनंती करतो, श्रीमती मानसी जोशींचा सत्कार त्यांनी करावा. त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन श्री सुधा मसवडे करणार आहे. त्यानंतर आपण त्यांना सन्मानपत्र देऊया. नमस्कार. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि हरिभक्तपरायण श्रीमती मानसी जोशी यांच्या सन्मानपत्राचं वाचन मी करते. प्रति हरिभक्तीपरायणा श्रीमती मानसी जोशी, ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकार महोदया, सप्रेम सविनय नमस्कार. कीर्तनप्रेमी मंडळ अरणेश्वर ही आमची संस्था प्रतिवर्षी कै बापूसाहेब देशपांडे स्मृती पुरस्कार भक्तिमार्गाचे प्रबोधनकारास सन्मानपत्र देऊन प्रदान करत असते. यंदाचा हा 19वा पुरस्कार आपल्यासारख्या सर्वश्रुत सर्वमान्य प्रतिथयश कीर्तनकारास प्रदान करण्याचे भाग्य आम्हास मिळाले, याचा आम्हास सुखद आनंद होत आहे. आपला जन्म 1 फेब्रुवारी 1961 या दिवशी रत्नागिरी येथे झाला. आपण अर्थशास्त्र हा विषय घेऊन BA ही पदवी मुंबई विद्यापीठातून घेतली. नंतर नागपूर विद्यापीठातून कीर्तनशास्त्र हा विषय घेऊन आपण BA व MA ही पदवी संपादन केली. त्यावेळी पुणे केंद्रात आपण प्रथम क्रमांक मिळवला. पुण्यातल्या प्रसिद्ध श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर येथे कीर्तनाचे 5 वर्ष शिक्षण घेतले. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी आपण अव्वल गुण प्राप्त करून पहिल्या 3 नंबर आणून आपले शिक्षण पूर्ण केले. आपण आपले संगीत शिक्षण भारत गायन संस्थेत प्रथम श्रेणी प्राप्त करून पूर्ण केले. महाराष्ट्रातल्या पुणे, दौंड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई या व्यतिरिक्त हरिद्वार, बनारस, पिठापूर, आंध्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, चेन्नई येथेही आपण आपली कीर्तन सेवा केली. कीर्तनामधून विवेकानंद स्वामी यांच्या विचाराचे प्रसारण केले. स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जन्मशताब्दी निमित्त विविध भागांमध्ये
तरुणांसाठी कीर्तने, प्रशिक्षण या शिबिरांचे आयोजन केले. आतापर्यंत भारतभर 4000 कीर्तन कार्यक्रमांचे आपण सादरीकरण केले. खरंच टाळ्या वाजवून दाद देण्याची गोष्ट. पुढच्या पिढीने हा वारसा चालवावा म्हणून नवीन कीर्तन शिकणाऱ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन आणि चिंतन वर्ग आपण घेत आहात. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, शास्त्रीय संगीत यांचे मार्गदर्शन करत आहात. आपणास असंख्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही विशेष पुरस्कार असे: देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा कीर्तन गौरव पुरस्कार, सुखकर्ता प्रतिष्ठानतर्फे कला उपासक पुरस्कार सन 2010, विधायक संस्था पुणे आईचा आशीर्वाद विशेष सामाजिक पुरस्कार डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्राप्त सन 2013, सांस्कृतिक महिला मंच सहकार नगर यांच्याकडून तेजस्विनी पुरस्कार माननीय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सन 2010, पुणे येथील दैनिक सकाळमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व विशेष मुलाखत, 200 महिलांसाठी विनाशुल्क मोदक प्रशिक्षण शिबिर आयोजन सन 2013, ETV या चॅनलवर सखी कार्यक्रमात विशेष मुलाखत सन 2006. आपण एवढंच करून थांबणार नाही आहात. आगामी काळात गावोगावी प्रशिक्षण वर्ग घेऊन नवीन इच्छुक कीर्तनकारास प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार आहात. मानसीताई, कीर्तन सेवा सामाजिक सेवा आपण आनंदाने करता. बिदागीची अपेक्षा नसते. हा विशेष स्वभाव गुण आपल्या सत्कार्याचे श्रेय आणि फलित आहे. मानसीताई, आपण या आध्यात्मिक, पारमार्थिक आणि सामाजिक सेवेबद्दल कृतज्ञता अभिव्यक्ती म्हणून सन्मान पत्रासह हा पुरस्कार आपणास प्रदान करीत आहोत. त्याचा कृपया स्वीकार करावा. आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो व आपली अधिकाधिक उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले विनीत सुरेश आबादे, उपाध्यक्ष कीर्तन प्रेमी मंडळ, समस्त श्रोतृवर्ग आणि डॉक्टर सौ वसुधा भिडे, अध्यक्षा कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर. धन्यवाद. दादा महाराज मुळे पुरस्कार वितरण करूयात आपण. मी दादा महाराज मुळे, रामचंद्रभाऊ भिडे आणि भिडेबाई या सगळ्यांना विनंती करतो की दादा महाराज मुळे पुरस्काराने मेजर सरजू प्रसाद यांचा सत्कार करावा. मी सौ शुभा मसवडेंना सन्मानपत्र वाचनाची विनंती करतो. नमस्कार. सन्मानपत्र वाचत आहे. प्रति मेजर सरजू प्रसाद गयावाला महोदय, सप्रेम नमस्कार. कीर्तन प्रेमी मंडल अरण्येश्वर संस्था प्रतिवर्ष कई बापूसाहेब देशपांडे स्मृति पुरस्कार भक्ति मार्ग पर चलने वाले ज्येष्ठ कीर्तनकार को प्रदान करती है. ईस्वी सन 2021 का यह 19वां पुरस्कार 16 है. ईस्वी सन 2020 को श्री दादा महाराज मुले पुरस्कार हम भारतीय सेना के
वीर पुरुष को प्रदान करते हैं। यह दूसरा पुरस्कार आपके जैसे ज्येष्ठ सेनानी को प्रदान करते हुए हमें अत्यंत आनंद हो रहा है। आपका जन्म 14 अप्रैल 1939 को ग्राम ग्रोंदवा, मोहनपुर थाना, गया जिला, बिहार में हुआ। आपने BA LLB पदवी पुणे से प्राप्त की है। आपने भारतीय सेना के इंजीनियरिंग संकाय में 32 वर्ष की सेवा की है। इसके अलावा आपके जीवन में आप सफल साहित्यकार भी रह चुके हैं। आपने हिंदी और उर्दू में विपुल लेखन किया है। आप हिंदी आंदोलन परिवार के पूर्व महासचिव भी रह चुके हैं एवं आप बिहार सर्वोदय मंच के भी सदस्य रह चुके हैं। आकाशवाणी से आपकी कविताएं प्रसारित होती रहती है तथा विभिन्न साहित्य समाचार पत्रों और पत्रिकाओं में आपकी रचनाएं प्रकाशित होती रहती हैं। आपकी प्रकाशित पुस्तकें इस तरह है: कैकेयी एक खंड काव्य, एकलव्य एक खंड काव्य, इंद्रधनुष कविताएं, मनमंथन कहानियां, रुह की आवाज गजल नच संग्रह, धाराएं कविता गजल संग्रह, भीष्म पितामह एक खंड काव्य, श्रद्धांजलि कविताएं, शोला भी शबनम भी गजल नज्म संग्रह, मैं और मेरी कविताएं कविता गजल संग्रह ये प्रकाशित हुई है तथा हुंकार परमवीर चक्र विजेताओं की ये पुस्तक भी प्रकाशित है। आपने भारतीय सेना के कोर ऑफ इंजीनियर्स में ईस्वी सन 1962 से 1994 तक सेवा किया है, जिसका मुख्य कार्य सड़क पुल निर्माण तथा युद्धकाल के दौरान बारूदी सुरंगों को लगाना है और निकलना होता है। आप 1962 से 1967 से नागालैंड जैसे कठिन जगह पर देश सेवा किया तथा 1971 के भारत पाक युद्ध में बांग्लादेश के युद्ध में भाग लिया है। इसके अलावा 8 जगहों पर विभिन्न ओहदे पर देश सेवा की है। आप श्री विघ्नेश्वर विश्वस्त संस्था संजय पार्क के सलाहकार सदस्य भी है। कीर्तन प्रेमी मंडली अरण्येश्वर को आपकी लंबी और स्वस्थ जीवन के लिए शुभकामनाएं करती हैं। आपके जैसे बहादुर और कर्तव्यनिष्ठ सेनानी को सम्मानित करने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है और हम कृतार्थ हो रहे हैं। धन्यवाद। आपने विनीत सुरेश आबादे, उपाध्यक्ष कीर्तन प्रेमी मंडल, समस्त श्रोतृवर्ग और डॉक्टर वसुधा भिडे, अध्यक्षा कीर्तन प्रेमी मंडल। धन्यवाद। मी मेजर सरजू प्रसाद यांना विनंती करतो, आमचे पहिले पुरस्कार विजेते श्री रघुनाथराव नाईक आलेले आहेत, त्यांचा सत्कार करायची। हरिभक्तपरायणा श्रीमती मानसी जोशी यांना विनंती करतो सत्काराला थोडक्यात उत्तर द्यावं। नमस्कार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कीर्तन प्रेमी मंडळ या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाले। मला असं वाटतं माझा सत्कार झालाय हा तर आनंद आहेच, पण ज्यांनी आता आबादे सरांनी जसं सांगितलं की वसुधाताई भिडे यांनी हे उलसं रोप 50 वर्ष लावलं, नुसतं लावलं नाही तर जगवलं। कारण आम्हाला कीर्तनकारांना श्रोता नसेल तर उपयोगी नाही। आता इंटरनेटच्या माध्यमातून आपण सगळे बघतोय, पण खरं तर म्हणाल ना, मी स्पष्टच सांगते, कीर्तनकार आहे, कंटाळा येतो, मध्ये ऑफ करतो, बंद करतो। लाईव्ह जो कार्यक्रम बघण्यामध्ये जी मजा आहे आणि तो फक्त पुण्यामध्ये 2 ठिकाणी चालतो, तो अविरत चालू ठेवलाय हा यज्ञ कीर्तनाचा।
तो म्हणजे इथले जे आयोजक संयोजक आणि ज्यांनी हे रोपटं लावलं. मला आठवतंय की 85-86 साली रिटायर्ड झालेल्या व्यक्तींना काय करावं सर, हा प्रश्न होता. पण त्यांनी सरळ काय करावं, संध्याकाळी 3:30 झाले की रणरणतं ऊन असो पाऊस असो अरण्येश्वर गाठावं. हे का तर यांनी हे रोपटं लावलं आणि कीर्तनाची आवड समाजामध्ये निर्माण केली. कारण आज नुसतं कीर्तन करून आणि कीर्तन सांगून होणार नाहीये, ती समाजामध्ये आवड रुजवणं आणि ती टिकवणं 365 दिवस हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. आणि दुसरं महत्वाचं असं की पुरस्कार तर हवाच असतो, गुरूंच्या समोर नतमस्तक होऊन सांगते. पण आज मला या पुरस्काराचा अतिशय आनंद होतोय, तो म्हणजे असा की हा माझा माहेरचा पुरस्कार आहे. मी पलीकडच्या गल्लीत राहते. मला एकदा वाटलं की का सगळ्यांना मिळाले, मला का नाही मिळाले. मग माझ्या मनालाच मी सांगितलं की मी इथे अरण्येश्वरला बदलीची कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. 3:30 वाजता देशपांड्यांनी फोन करावा की आज मी येत नाहीये, मानसीताई तुम्ही जाऊन कीर्तन करा. विषय पुरस्काराचा नाहीये, पण ह्या लोकांनी, आपल्या जवळच्या लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला आणि माझी जबाबदारी वाढवली. त्यामुळे आंध्रे सर, आबादे सर आणि सगळे श्रोतृ वर्ग यांना मी धन्यवाद देते. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, काल बुवानी या श्रद्धांजली समिती महोत्सवामध्ये सांगितलं की शिकवावं कसं, कीर्तन कसं करावं, कीर्तन कसं नसावं, हे ज्यांनी मला शिकवलं ते माझे कीर्तनातले पहिले गुरु म्हणजे हरिभक्तपरायण आदरणीय भिडे बुवा. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काही नाही की ज्या बुवानी ठाकून ठोकून आम्हाला झान सुद्धा कशी वाजवायची हे जमत नव्हतं. मी एक प्रसंग सांगते की कीर्तनाला पहिल्या परीक्षेला उभी राहिले बुवांच्या समोर आणि झांज वाजवायला अर्थातच लागते नमनाला सुरुवातीलाच. मी सगळ्यांना विनोदाने सांगायला लागले की म्हटलं माझी झांज आपोआप वाजली, इतकी भीती वाटली होती. पण त्याच्यानंतर जो असलेला आत्मविश्वास माझा सरांनी आणि आज आपल्यात नाहीये त्या ताराबाई देशपांडेंनी वाढवला. आणि अशा ह्या विद्यावाचस्पतीच म्हणावं की खरोखर पूर्वरंग कसा मांडावा, कीर्तनात काय नसावं, हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते पूजनीय हरिभक्तपरायण भिडेबुवांकडनं मला आज हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देणार नाही तर नमस्कार करते. आदरणीय वसुधादेवी भिडेंना नमस्कार करते, आपल्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार करते. कारण अरण्येश्वरचा श्रोता हा अतिशय विद्वान श्रोता आहे. आज 88 वर्षाच्या इथे आडकरबाई बसलेत. अहो, एखादा बुवा कीर्तनात जर चुकला ना तर तो श्रोता नक्की सांगेल की याच्यातला श्लोकाचा अर्थ काय आणि पुढचा श्लोक काय. इतकी तयारीची माणसं या कीर्तनप्रेमी मंडळाने घडवली. म्हणून आबादे सर, इथले आयोजक संयोजक, आता तर पाटसकर सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर काय करावं हा प्रश्न नाही तर तबल्याच्या साथीला येऊन बसतायत. म्हणून अशा सर्वांना एकदा वंदन करते आणि मला आज हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. माझे गुरु अध्यात्म क्षेत्रातले दत्त महाराज कवीश्वर हे माझ्या पाठीशी आहेत. आज मला दुःख एवढंच वाटतंय की पाडव्याच्या दिवशी या कोरोनामुळे माझ्या पतिराजांचं निधन झालं. मला जसं यांनी पुढे आणलं तसंच माझ्या यजमानाने मला या कीर्तनामध्ये उभं राहण्याचं बळ दिलं. कारण एका पुरुषामागे, यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हटलं जातं. मी यशस्वी आहे की नाही मला माहीत नाही, पण मला जे काही यश मिळालंय त्याच्या मागे माझ्या पतिराजांचा नक्की हात आहे. त्यांचं एकदा मी स्मरण करते. काल श्रद्धांजली महोत्सवामध्ये त्यांना श्रद्धांजली देण्यात आलेली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्हाला आमच्या मंडळाला तुमच्यासारख्या कीर्तनकारांची खरंच गरज आहे. कारण तुम्ही उल्लेख केला की बदलीचं कीर्तनकार, पण आयत्या वेळेला कोणाला सांगावं हा प्रश्न फार मोठा असतो. की महिना दिलेला असतो कीर्तनकारांना आणि अगदी 3:30 वाजता आम्हाला फोन येतो की आज नाही येऊ शकत आपण. मग हक्काने आम्ही सांगतो तुम्हाला आणि तुम्ही येता, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो तुमचे.
मी मेजर सरजू प्रसादांना विनंती करतो सभी को श्रद्धापूर्वक नमन। फूल के संगति में आकर मेरे जैसा कीड़ा भी देवता के सर पर पहुंच जाता है। इस कीर्तन मंडली के माध्यम से एक छोटा फौजी को जो आप सम्मान दिए हैं उसके लिए मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। रुतवा मेरे सर को तेरे दर से मिला है, रुतवा मेरे सर को तेरे दर से मिला है, माना कि मेरा यह सर भी उसके दर से मिला है। हर सर न झुके जिस पे उसे दर नहीं कहते, हर सर न झुके जिस पे उसे दर नहीं कहते, और हर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते, हर दर पे जो झुक जाए उसे सर। मैं पुनः हमारे सफीर साहब को, मैडम को, सभी उपस्थित लोगों को आभार व्यक्त करता हूं, और आपने जो सम्मान मुझे अपने तहे दिल से दिया है उसे बहुत आभार करता हूं। और समय 3 मिनट का हुआ है, मैं 2 पंक्तियां कविता का 2 पंक्तियां 3 मिनट के समय के अंदर ही सुनाऊंगा। पाकिस्तानी लोग करगिल में आ गए थे तो मेरी कलम से जो आवाज निकली थी एक कपलेट सुनाऊंगा। अरी बोलते हैं दुश्मन को, वो मैं बोला कि अरी को उखाड़ के फेंक दो उनके टेंट को। उस पर 4 लाइन की कविता है। अराती के शिविर में जला अखंड आरती, ललाट पर त्रिपुंड हो जिभा पे शुद्ध भारती। अराती के शिविर में जला अखंड आरती, ललाट पर त्रिपुंड हो जिभा पे शुभ्र भारती। कठिन कराल कर में हो, गले में रुंड माल हो, हृदय में राष्ट्र भक्ति हो, सजग नयन बहुत विशाल हो। बढ़े चलो चढ़े चलो रुको न सूर साहसी, अराती के शिविर में जला अखंड आरती, ललाट पर त्रिपुंड हो जिभा पे शुभ्र भारती। धन्यवाद। देश में मेजर सरजू प्रसाद जी आपके जैसे स्वातंत्र सेनानी की वजह से जिंदा है और रहते हैं यहाँ पे, खुशी से ये कार्यक्रम कर रहे हैं। आपके जैसे जवानों की हमें ज़रूरत है। रघुनाथराव नाईकही आलेले आहेत तिथे, त्यांनाही मागच्या वर्षी दिला होता। त्यांनी 1971च्या युद्धातल्या आठवणी सांगितल्या होत्या आणि अशा लोकांमुळेच आज आपण खरंच आपण आरामात राहू शकतो इथे, कसलीही विचार न करता की बॉर्डरवर काय चाललं असेल, आपल्या देशाचं संरक्षण कसं करत असतील ते, पण जीवावर उदार होऊन तिथे त्यांना लढायला लागतं। म्हणजे रोज आपण पेपरमध्ये बातमी वाचत असतो की आज हा जवान गेला, तो जवान गेला। खूप वाईट वाटतं की आपल्या देशाकरता त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं असतं। बायका मुलं घरी असतात आणि कित्येक महिने ते बॉर्डरवर असतात, त्यांना भेटताही येत नाही आणि तिथेच त्यांना वीरमरण प्राप्त होतं। खरंच या सगळ्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूयात या कार्यक्रमातून। आपण पुढे जाऊयात। मी विनंती करतो दादा महाराज मुळे, रघुनाथराव नाईक, सरजू प्रसाद, मानसी जोशी जरा समोर बसा, फक्त समोरच्या खुर्च्यांवर। डॉक्टर नंदिनी पाटील आलेले आहेत मला वाटतं, या। नचिकेत मेहेंदळे आलेले आहेत, पुढे या। प्रेमाताई कुलकर्णी आलेले आहेत, पुढे या। सुवर्णा दीक्षित आलेले आहेत, त्यांनी पुढे या। आले सुवर्णा दीक्षित आलेले, या। हेमांगी तडसरे आलेले आहेत, नाही, या येऊन बसा। जयश्री देशपांडे आलेत, नाही, बरोबर। मकरंद औरंगाबादकर, या या या। वीरेंद्र बडवे आलेले आहेत का, या। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या भागातले अतिशय कार्यक्षम असे नगरसेवक सुभाष जगताप यांचा सत्कार करायला भिडेबाईंना सांगतो आणि भिडेभावांना सांगतो, विनंती करतो त्यांना।
श्री नारद मंदिर आणि हरिकीर्तन सभा हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. आमचं एक अतूट नातं आहे गेल्या 50 वर्षाचं. हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या कार्याध्यक्षा सौ कैलासवासी सौ ताराबाई देशपांडे आणि डॉक्टर सौ वसुधा भिडे आमच्या अध्यक्षा, यांचं खूप बहिणीसारखं नातं होतं. प्रत्येक कार्यक्रमाला ताराबाई देशपांडे आवर्जून उभ्या होत्या आणि आमच्या मंडळाच्या पाठीवर सतत त्यांचा हात असायचा. हरिकीर्तनोत्तेजक सभेमध्ये नारद मंदिरामध्ये कीर्तनाचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्या सर्व कीर्तनकारांना डॉक्टर सौ वसुधा भिडेंनी आमच्या अरण्येश्वर मंदिरामध्ये 1 महिना दररोज नवीन कीर्तनकार येऊन कीर्तन करायचं आयोजन केलेलं होतं आणि असं गेले कित्येक वर्ष चालू आहे. ते केवळ ताराबाई देशपांडे आणि डॉक्टर वसुधा भिडे यांच्यामध्ये असलेलं नातं. एवढंच नाही तर सतत नारद मंदिरातले सर्व ज्येष्ठ कीर्तनकार जे आहेत, संचालक आहेत, ते सतत आमच्याशी संपर्कात असतात आणि आम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही त्यांच्याकडे लगेच जातो आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत असतो आणि ते त्याच्यावरचं सोल्युशन देत असतात. आता आपण भिडेभावांना विनंती करणारे, मी सुभाष जगतापांना विनंती करणारे आणि भिडेभाईंना विनंती करणारे, मी एक एक नाव घेतो, त्यांचा सत्कार त्यांनी करावा. संचालिका सौ प्रेमाताई कुलकर्णी यांचा सत्कार करतील सुभाष जगताप साहेब. सौ नंदिनी पाटील यांचा सत्कार भिडेभाऊ करतील. नंदिनी पाटील या कोषाध्यक्ष नारायण मंदिर. मी सुभाष जगताप यांना विनंती करतो श्री नचिकेत मेंदळे कुलपती आहेत व्यास गुरुकुलाचे, त्यांचा सत्कार करण्याची. मी भिडेभावांना विनंती करतो संचालिका वाचनालयाच्या सुवर्णा दीक्षित यांचा सत्कार करण्याची. सौ हेमांगी तळसरेच्या संचालिका आहेत आणि सौ जयश्री देशपांडे या सचिव आहेत नारद मंदिराच्या. त्यांचे दोघींचे सत्कार मी सुवर्णा दीक्षित आणि प्रेमाताई कुलकर्णींना घ्यायची विनंती करणार आहे. मिलिंदभाऊ बडवे या पुढे. कीर्तनप्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सर्व ज्येष्ठ कीर्तनकारांचे सत्कार करतो आहोत आपण. गेले 12 दिवस 12 कीर्तनकार आलेले होते, सर्व ज्येष्ठ कीर्तनकार होते. अतिशय सुंदर कीर्तनांनी ते 12 दिवस आमचे मनमोहन केलेले आहे. मी सुभाष जगताप साहेबांना विनंती करतो त्यांनी मकरंद औरंगाबादकर यांचा सत्कार करावा. रामचंद्र भिडे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, त्यांचा सत्कार करावा.
मी श्री सुभाष जगताप यांना विनंती करतो हरिभक्त परायण श्री मिलिंदबुवा बडवेंचा सत्कार करण्याकरता. हर्षदबुवा जोगळेकर आलेले आहेत. विश्वास कुलकर्णी, वासुदेव बुरसे या. भिडेबाईंना विनंती करतो वासुदेव बुरसे हरिभक्त परायण यांचा सत्कार करावा. आता एक छोटंसं स्मरणिका काढलेली आहे. 25 वर्षाची स्मरणिका होती आमच्याकडे, दाखवतो. यावर्षी आम्ही 50 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर एक स्मरणिका काढलेली आहे. तिथं प्रकाशन समारंभ आपण सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. मी भिडेबुवा सुभाष जगताप भिडेबाई यांना विनंती करतो तर स्मरणिकेचं प्रकाशन करून सगळ्यांना स्मरणिका द्यावी हातामध्ये. भिडेबाईंना विनंती करतो मी स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं त्यांनी जाहीर करावं. नमः. कीर्तन प्रेमी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये हे स्मरणिका प्रकाशन झालं असं मी सर्वांना विदित करतो. धन्यवाद बुवा. आता माझ्यासमोर बसलेले बरेच कीर्तनकार आहेत, इथे प्रवचनकार आहेत, मंडळाच्या पाठीवर हात ठेवणार आहेत. त्यांना मी एकेकाला इथे बोलून आपण सत्कार करूयात सगळ्यांचे. सुनील डांगी आलेले आहेत. श्री सुनील डांगी, बंडूशेठ आष्टेकर, रामकृष्णबुवा कुलकर्णी आलेले आहेत मला वाटतं ना. या ताई भिडेबाईंना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. झाले जवळ 30-40 जण. ईश्वर शेठ वाणी आले. राजकुमारजी, बंडूशेठ आष्टेकर, सुनील डांगी, काटकर आलेत का? मुतालिक आलेत का? या काटकर या. काटकर किंवा मुतालिक दोघंही या. काटकर या पुढे. या काटकर पुढे.
मी भिडेबाईंना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. यदू सर नाव घेतो. सुभाष जगताप यांना विनंती करतो मुतालिकांचा सत्कार करावा. राजे आलेले आहेत. गणेश पवार आलेले आहेत. या गणेश पवार यांचा सत्कार करतील प्रेमा रामचंद्र बुवा भिडे. राजे यांचा सत्कार करतील प्रेमा संजय भगीरथ. सीताराम जाधव आलेत. महाबोले झांबरे आलेत. झांबरे कल्याण जाधव. अरे तो इकडं बघा. कल्याण जाधव आहेत का? कुमठेकर मिलन कुमठेकर श्रीराम कुमठेकर आलेत का? पूर्णा परांजपे या. सासूबाई आल्यात त्यांच्या. या तुम्ही या पुढे. खूप मदत केली आमच्या 25 सप्टेंबरच्या पुरामुळे नुकसान झालं त्यावेळेला. या वैद्य या सोडकडे घ्या. श्रीवत्सव मंगेश मसवडे दोघांनी पुढे या. भिडेभाऊंना विनंती करतो मी मंगेश मसवडे यांचा सत्कार करावा. तुम्ही या पुढे. मी भिडेबाईंना विनंती करतो शुभम मसवडेंचा सत्कार करावा. भिडेबाई मोठा माणूस आहे तो. काय करणार भिडेबाई सत्कार करतील. मगाशी तू हे मास्क लावलं मला लक्षातच नाही. आनंद होईल खरं. सुभाष जगताप यांना विनंती करतो विश्वास कुलकर्णी यांचा सत्कार करावा.
श्री धोका यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. धोका, श्री धोका, पृथ्वीराज धोका, सत्कार करावा. थोडंसं टाळ्या वाजवा. या सगळ्यांमुळे आज मंडळाचं उभं आहे आणि आम्ही 50 वर्ष कीर्तन करू शकलो. भिडेबाईंना विनंती करतो धोका यांचा सत्कार करण्याची. स्मरणिका ज्यावेळी तयार करत होतो त्यावेळी डॉक्टर मयुरी वाघांनी मला खूप मदत केलेली आहे. त्या स्मरणिकेची जेवढी रेखाचित्र आहेत ती सगळी रेखाचित्र मयुरी वाघांनी काढून दिलेली आहे. आला हां. नंदेताई पाटील जरा सत्कार करा डॉक्टर मयुरी वाघांचा. सेजल जोशी आल्या प्रिन्स कॉम्प्युटरच्या. महेंद्र काळे आमचे CA आहेत. या ते पुढे या. आणि गौरी भालेकर हे पुढे. विनंती करतो श्री महेंद्र काळे यांचा सत्कार करावा. मी डॉक्टर सुवर्णा दीक्षित यांना विनंती करतो गौरी भाडेकरचा सत्कार करायचं. आमचं सगळं वर्षाचं जे ऑडिटिंग असतं ते गौरी करून देते आम्हाला. सोनाली पाटील, राजीव गोडसे आहेत. राजीव गोडसे, श्री कैलास पडले यांनी पुढे यावं. कैलास शेठ या पुढे. आज अतिशय कमी वेळामध्ये मला ज्यांनी स्मरणिका टाकून दिलेल्या आहेत त्यांचा सत्कार करूयात आपण. मी प्रतिभांना विनंती करतो. हो, आणि आमचे भाऊ असते आम्ही आपण भाऊ असतो गरीबांना विनंती करतो. चित्रा अभिमाने आलेले आहेत. बाळासाहेब पाटील आप्पासाहेब आलेले. आप्पासाहेब यापुढे. तवरे आलेले आहेत ज्यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याकरता हा उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो. मी त्याचा सत्कार करायला भेटीभावांना विनंती करतो.
चिंचवडकर आहे, चिंचवडकर. अनंत शिंदे, अनंत शिंदे आहे. बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आहे. राजू गोडसे, राजू गोडसे नाही. अडवाणी, तन्मय आवाजाच्या वतीने स्वराले आपले सत्कार स्वीकारेल त्यांना विनंती करतो. कोणी झाले का? प्रकाश पागनीस, पागनीस पुढे या. संपूर्ण लॉकडाऊन जो होता आमच्या 25 एप्रिलपासून ते आत्तापर्यंत म्हणजे प्रख्यात प्रवचनकार प्रकाश पागनीस यांनी ऑनलाईन जवळजवळ 25 प्रवचनं केलेली आहेत आणि कसलीही अपेक्षा न ठेवता आमच्याकडून मी आप्पासाहेबांनी सांगतो त्यांचा सत्कार करावा लागेल. ठीक आहे. शरदचंद्र फडणवीस या पुढे. वस्तू बावसट आलेले आहेत. वस्तू बावसट मामा टिळक या पुढे. मामा प्रमाणात साजरा करतात. त्यांची पहिली प्रचंड टिळक आमच्याकडे कायम येत होती. झांबरे आले. झांबरे प्रयाणा सण स्वाती वाळिंबे यांना विनंती करतो. करूया विनंती करतो विधूबाईंना. श्रीराम भोगे यावरती या पुढे. सुभाष जगताप यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. मुंबईहून हरिभक्त परायणा अंजली सदानंद आलेले आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी यावं. त्यांचा कार्यक्रम चालू असताना
शिवाजी महोत्सवी सौ माधुरी जोशी बदलापूरून आल्या होत्या आणि 2 कीर्तनकारांचा सुवासिनींचा सत्कार करून केलेला मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे जावं आणि पिढेबाईच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. कीर्तनप्रेमी मंडळाच्या सन्माननीय सदस्या अलका उरुणकर, स्वप्नाली उरुणकर यांना विनंती करतो पुढे यावं. तुमच्या घरात कीर्तन केलं होतं आम्ही, मला आठवतंय चांगलं. हिंदू धर्म टिकून राहावा, हिंदू धर्म जागृत ठेवावा, हिंदू धर्म वाढावा म्हणून प्रयत्न करणारे इथे 4 जण आलेले आहेत. करंडवण्यामध्ये श्री विजय कोलटकर म्हणून 82 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांनी हिंदू महासभेचं काम केलं होतं आणि त्यांनी एक या वयातही यांचा जसा उत्साह आहे मेजर सोबत तसा त्यांचाही उत्साह प्रकट केला आहे. त्या मंडळाचे पदाधिकारी आलेले त्या सगळ्यांना विनंती करतो, भालचंद्र भागवत, रमेश सहस्रबुद्धे, रमेश वैद्य आणि रंजना शास्त्री चौघांनी यावेळी इथे सत्कार स्वीकारायला. यांनी आमच्याकडे कीर्तनप्रेमी मंडळातही खूप प्रवचनं केली आणि सावरकर प्रेमी मंडळातही प्रवचनं करतात. मॅडम थोडं इकडे मॅडम. थँक्यू व्हेरी मच. रमेश सहस्रबुद्धे कार्याध्यक्ष आहे, त्यांचा सत्कार मी आपल्या सर्वांना करायला सांगतो. नक्की करा, मला खात्री आहे. सर्वच एक हो हा म्हणतो काय वाढवा सगळ्यांनी उपाध्यक्ष भालचंद्र भागवत यापुढे. सुभाष जगताप यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. आणि कार्यवाह रमेश वैद्य यांचा सत्कार अप्पासाहेबांनी करावा. या संपूर्ण आमच्या मागच्या 12 दिवसांच्या कीर्तन प्रवासामध्ये पडद्यावरती श्री योगेश देशपांडे होते. 12 दिवस त्यांनी आम्हाला साथ दिलेले योगेश देशपांडेंना विनंती करतो पुढे आहे. 12 कीर्तनं पडद्यावर साथ केली आणि आमच्या मंडळात कायम एक महिना साथीदार म्हणून काम करतात. साईच्या आईला विनंती करतो मी, साईची आई पुढे या, पुढे या. पुंडली आलेले तर पुंडली नाही, साहिल नाही, वडील त्याची ये साहिल गेले 12 दिवस 12 कीर्तनं आम्हाला साथ केलेली आहे. हार्मोनियमवरती साहिल पुंडली पुढे मातोश्री आलेले आहेत. प्रसिद्ध साहित्यिक विद्याधर पुंडलिकांचा नातू होतो या आयावरती.
सुविधा प्रेमा पटवर्धन फोटोग्राफी करणारे श्री दीपक गुप्ते यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा रामचंद्र गोवा भिडे यांच्या हस्ते. आणि या संपूर्ण कार्यक्रम सगळ्यांना ऐकू जावं सुभाष जगताप यांना विनंती करतो एक 2 शब्द बोलून दिले जावे. आजच्या या कीर्तन प्रेमी मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केलेल्या आयोजित कार्यक्रमाला आपल्या मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर वसुधा भिडे, माननीय सुरेश आपाटे सर, प्रज्ञा पाटोस्कर मॅडम, शाहू भोसले, श्रीमती संगीता घाणेकर, यदुनाथ आंध्रे काका, उमा आंध्रे काकी, सुभाष बनसरे, प्रकाश पाटोस्कर, अंजली आबादे, सन्माननीय भिडे काका, सन्माननीय व्यासपीठ, सर्व आप्पासाहेब तावरे, सर्व उपस्थित ज्येष्ठ कीर्तनकार बंधू भगिनींनो आणि विचारवंतांनो, मी सुरुवातीला आपल्याला सर्वांना नम्रपूर्वक नमस्कार करतो. आपण सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या धर्माची, हिंदू धर्माची विशेषता किंवा आध्यात्मिकाची गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सेवा करतात. 50 वर्ष झाली सलग. माझा जन्मानंतरचा सगळा प्रवास सहकारनगरमधून गेलेला आहे, पद्मावती सहकारनगर भागामध्ये. आणि अरणेश्वर मंदिरामध्ये आम्ही लहान असल्यापासून येतो. मंदिर काय होतं, काय परिस्थितीमध्ये याचा अनुभव आहे. लहान असताना काय नवरात्री वगैरे असेल किंवा महाशिवरात्री असेल त्यावेळेस अरणेश्वर मंदिरामध्ये येण्याचा योग आम्हाला लाभत होता. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की जग आज कोणत्या दिशेने चाललेलं आहे. जरी कोणत्याही दिशेने चालला असेल तरी देखील आपली जी संस्कृती आहे ही जगाने मान्य केलेली आहे की ही श्रेष्ठ संस्कृती आहे. आणि आध्यात्मिक मार्ग हाच खरा मार्ग आहे हे देखील मान्यता पावलेलं आहे. आपण सर्व मंडळी म्हणतो की अमेरिका हा अतिशय विकसित देश आहे, प्रचंड वेगाने पुढे जाणारा देश आहे. परंतु ती मंडळी देखील आपल्या आध्यात्मिकाकडे वळण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे की जी भारतीय संस्कृती ही जगाला एक योग्य मार्गावर आणि चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. तुम्ही म्हणजे निसर्ग आपल्याला सतत देत असतो, आपल्यावर उपकार करत असतो नेहमी निसर्ग. मग चंद्र असेल, सूर्य असेल, मेघ असतील, हे सर्व आपल्यावर कायमस्वरूपी हे उपकार करत असतात. तुम्ही देखील गेल्या 50 वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात. 50 वर्ष झाली माणुसकी घडवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे एवढं पुण्याचं काम मला नाही वाटत कोणी करत असेल म्हणून 50 वर्ष तुम्ही एक विचार देताय, एक ज्ञान देताय ज्याने आपली संस्कृती ही अशी पुढे जाईल. त्याच प्रकारे काम इतर मंडळींनी देखील करावं एवढं त्या प्रसंगी
मी आपल्याकडून अपेक्षित करतो, तुम्ही मला बोलवलं, हो आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. सुरेश आबादे सर हे उत्तम सूत्रसंचालन करतायत. सर्वांचे सत्कार झाले, त्यांचा सत्कार मात्र राहिलेला आहे. मी आंध्रे काकांना विनंती करतो की सुरेश आबादे सरांचा सत्कार करावा. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे जाणं आहे. गाडी त्या कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन आयोजन श्री आंध्रे काकांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होऊ शकला. त्यांचा सत्कार मी आप्पासाहेबांना करायला सांगतो. श्री पाटसकर यांना विनंती करतो, पुढे या. निलंगुवा पाटसकरांचा सत्कार करा. प्रचंड धावपळ आणि अतिशय मोठी ऊर्जा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच कळेल आपल्याला. मी विनंती करणारे वासुदेव हरिभक्तपरायण वासुदेव गुरसे यांना बोलण्यासाठी त्यांना 5 मिनिटं. व्यासपीठावरील सर्व अधिकारी मान्यवर, सर्वांना वंदन. उपस्थित सर्व कीर्तन प्रेमी मंडळींना वंदन. एखाद्या शहराच्या इतिहासातली दुर्घटना सुद्धा इष्टापत्ती कशी ठरते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कीर्तन प्रेमी मंडळ. 61-62 साली महापूर काय यावा आणि पुणे शहर वाढावं, तेही सहकार नगरच्या भागामध्ये. कीर्तनाला श्रवणाला आसुसलेल्या मंडळींनी कीर्तन प्रेमी मंडळ स्थापन केलं. म्हणजे तो महापूर या ठिकाणी कीर्तन प्रेमाला महापूर आला आणि तो महापूर कीर्तन प्रेमाचा अरण्येश्वराने आपल्या मस्तकावरती धारण केला. त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल कीर्तन प्रेमी मंडळाचं मी सर्व कीर्तनकारांच्या वतीने अभिनंदन करतो. अरण्येश्वराच्या कृपेने या 50 वर्षाशी मी कीर्तन प्रेमी मंडळाला जोडलेलो आहे. अनेक चढ उतार, अनेक घटना, या घटनांचा मी साक्षी आहे. अनेक थोरमोठ कीर्तनकारांनी या अरण्येश्वरावरती आणि अरण्येश्वराच्या कीर्तन प्रेमी मंडळावर आणि कीर्तन प्रेमी मंडळाने अनेक कीर्तनकारांवरती अलोट प्रेम केलं आणि एका कीर्तनकाराचं जीवन कसं घडलं मी साक्षी आहे. माझ्यावरती कीर्तन प्रेमी मंडळाचे अनंत उपकार आहेत. मी घडलोय तो कीर्तन प्रेमी मंडळामुळे घडलेलं आहे. कीर्तनाच्या साथी करता करता मी कीर्तनकार झालो आणि आज या कीर्तन प्रेमी मंडळाने माझा सत्कार करावा म्हणजे माझ्या आईने माझा सत्कार करावा असं मला वाटतं. या 2 संस्था मी म्हणतो यावतचंद्र दिवाकरू शाश्वत असाव्यात. एक आमची हरिकीर्तन ते एक सभा नारद मंदिर आणि अरण्येश्वर कीर्तन प्रेमी मंडळ. धन्यवाद. नमस्कार.